नमस्कार, मी ॲडव्होकेट अजय जाधव आपलं सहर्ष स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बिंग लॉयर. तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की आपण घर बसल्या नारी शक्ती दूत या ॲप्लिकेशनद्वारे आपण घर बसल्या कशा पद्धतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आपण भरू शकतो, त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे, अशा विविध प्रश्नांची उत्तरं मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहेत. तर आता बऱ्याच दिवसापासून नारी शक्ती दूत हे ॲप्लिकेशन चालत नाही आहे. सर्व्हर डाऊन हा प्रॉब्लेम चालू आहे. सर्व्हर जे आहे ते चालू कधी होईल काही सांगता येत नाही. तर मला भरपूर लोकांची कमेंट आल्या, नारी शक्ती दूत हे ॲप्लिकेशन चालत नाही आहे. तर काळजी करू नका, मी आपल्याला आता वेबसाईटच्या माध्यमातून अर्ज कसा करायचा ते आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरून 1,500 रुपये महिना आपल्या बँक खात्यामध्ये मिळवा. तर चला पाहूया आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म जो आहे तो घर बसल्या ऑनलाईनरित्या कशा पद्धतीने भरू शकतो. तर सर्वप्रथम मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्ट मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या मुख्य पेजवर जाणार आहोत. मुख्य पेजवर आल्यानंतर आपल्याला ह्या कोपऱ्यात अर्जदार लॉग इन एक ऑप्शन दिसेल, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीचा सरफेस दिसेल. त्यामध्ये आपल्याला आपलं जर अकाउंट असेल तर लॉग इन करायचं आहे. जर आपला अकाउंट नसेल तर खालच्या बाजूला निळ्या अक्षरात क्रिएट अकाउंट यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीसा सरफेस दिसेल. त्यामध्ये आपल्याला इंग्लिशमध्ये नाव लिहायचं आहे, आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला कोणता पासवर्ड हवा आहे तो पासवर्ड टाकायचा आहे आणि जो आपण पासवर्ड टाकलेला आहे तो कन्फर्म करायचा आहे. कन्फर्म केल्यानंतर आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला आपला तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर आपलं गाव निवडायचं आहे. आपलं गाव कुठे येतं हे देखील निवडायचं आहे. ते जर महानगरपालिकेत येत असेल तर त्या पद्धतीने निवडायचं आहे आणि जर ग्रामपंचायतीमध्ये येत असेल तर त्या पद्धतीने निवडायचं आहे. त्यानंतर ॲथोराइज पर्सन आपण कोण आहात, जनरल वुमन असा आहात, अंगणवाडी सेविका असेल त्या पद्धतीने आपल्याला हे निवडायचं आहे. सहसा आपण कॉमन वुमन जर निवडलं तर चांगलं राहील. त्यानंतर आपल्याला टर्म्स अँड कंडिशन एक्सेप्ट करायच्या आहेत आणि ह्या कॅप्चामध्ये आपल्याला जो नंबर आपल्याला दिसतो आहे तो आपल्याला ह्या बॉक्समध्ये समोरच्या कॅप्चाच्या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे आणि साइन अप म्हणायचं आहे. साइन अप म्हटल्यानंतर आपण जो मोबाईल नंबर आपण तिथे दिलेला आहे त्यावर एक OTP जाईल. तो OTP आपल्याला इथे एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर आपल्याला हा जो कॅप्चा आहे पुन्हा एकदा भरायचा आहे आणि व्हेरीफाय OTP म्हणायचा आहे. OTP व्हेरीफाय केल्यानंतर आपलं अकाउंट जे आहे ते क्रिएट झालेलं असेल. त्यानंतर आपल्याला हे जे आहे हे रिडायरेक्ट करून लॉग इनच्या पेजवर आपल्याला घेऊन जाईल. लॉग इनच्या पेजवर घेऊन गेल्यानंतर आपल्याला सिम्पली वरती मोबाईल नंबर लिहायचा आहे. त्याच्या खाली आपण जो पासवर्ड निवडलेला आहे तो पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर खाली कॅप्चा जो आहे तो टाईप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सिम्पली लॉग इन म्हणायचं आहे. लॉग इन म्हटल्यानंतर आपण असा काहीचा सरफेस दिसेल. सर्वात प्रथम आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ह्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आधार कार्ड नंबर विचारला जाईल. ह्या बॉक्समध्ये आपला बिनचूक आधार नंबर इथे आपल्याला एंटर करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला कुठलाही स्पेस द्यायचा नाही, कुठलं लेटर लिहायचं नाही. जो आपला 12 अंकी आधार नंबर असेल तो आधार नंबर आपल्याला इथे एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर आपल्याला सेंड OTP म्हणायचं आहे. सेंड OTP म्हटल्यानंतर आपल्याला इथे 6 आकडी एक OTP येईल, तो आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे. तो व्हेरीफाय केल्यानंतर
OTP एंटर केल्यानंतर आपल्याला असा काहीसा सरफेस दिसेल. त्यामध्ये आपलं आधार कार्डवर जे नाव असेल ते ॲटोमॅटिकली टाईप करून येईल. इथे आपलं जन्मतारीख येईल. त्यानंतर आपल्याला इथे वडील किंवा पती ह्या दोघांपैकी निवडायचं आहे. जर आपला विवाह झाला असेल तर आपल्याला पती निवडायचा आहे, आणि जर विवाह झाला नसेल तर आपल्याला वडील निवडायचं आहे, आणि आपल्या पतीचं किंवा वडिलांचं नाव समोर लिहायचं आहे. त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव जर असेल तर ते टाकायचं असेल, नाहीतर नाही टाकलं तरी चालेल. वैवाहिक स्थिती आपली टाकायची आहे. विवाहित असाल तर विवाहित लिहायचं, अविवाहित असेल तर अविवाहित लिहायचं, किंवा आपण घटस्फोटित असाल तर जे आपल्याला अनुकूल असेल ते लिहायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपण महाराष्ट्रात जन्मला आहात का हे विचारलं जाईल. तर आपला जन्म कुठे झालेला आहे त्या पद्धतीने आपल्याला ती गोष्ट निवडायची आहे, होय किंवा नाही. तर आपल्याला होय म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या आधार कार्डनुसार आपला पत्ता जो आहे तो ॲटोमॅटिकली इथे भरलेला असेल. जर आला नाही तर आपल्याला मॅन्युअली भरायचं आहे. त्यानंतर आपल्याला महानगरपालिका विचारली जाईल. आपण ज्या एरियामध्ये राहत आहात तो ग्रामपंचायतीमध्ये येतो, नगर परिषदेमध्ये येतो किंवा महानगरपालिकेमध्ये येतो, ते आपल्याला तिथे निवडायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर तिथे एंटर करायचा आहे. त्यानंतर आपल्याला विचारलं जाईल आपण शासनाच्या इतर विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का. तर आपण घेत असाल तर होय म्हणायचं, जर घेत नसाल तर नाही म्हणायचं. त्यानंतर अर्जदाराचे त्यांना असलेले बँक खात्याबद्दल तपशील विचारला जाईल. त्यामध्ये सर्वप्रथम बँकेचं पूर्ण नाव टाकायचं आहे. त्यानंतर बँक धारकाचे अर्जदाराचे बँकेत काय नावाने खाते आहे ते नाव आपल्याला तिथे टाकायचं आहे. त्यानंतर खाते क्रमांक टाकायचा आहे, आणि त्याच्याच पुढे परत एकदा खाते क्रमांक टाकायचा आहे. तो दोन्ही सेम असला पाहिजे. त्याच्यानंतर IFSC कोड आपल्याला इथे टाकायचा आहे. IFSC कोड हा बँकेच्या पासबुकवर आपल्याला सहज मिळून जाईल. त्यानंतर आपल्याला विचारलं जाईल की आपले बँकेचे खाते आधार कार्डशी जोडलेलं आहे का. तर आपल्याला असेल तर हो म्हणायचं आहे, आणि नसेल तर नाही म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला असा काहीसा सरफेस दिसेल. त्यामध्ये आपल्याला खाली उल्लेखित सर्व डॉक्युमेंट आपल्याला द्यायचे आहेत. तर आपल्याला आदिवासी प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र यापैकी कोणतंही एक आपल्याला इथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल तुमच्याकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का. तर आपल्याला होय म्हणायचं आहे. होय म्हटलं तर आपल्याला आपल्या रेशन कार्डची फोटो आपल्याला इथे अपलोड करायचे आहेत. यापैकी कोणताही एक पुरावा आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्यानंतर आपल्याला विचारलं जाईल तुमच्याकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का. तर आपल्याला तिथे होय म्हणायचं आहे. आपण होयवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीचा सरफेस दिसेल. त्यामध्ये केशरी रेशन कार्ड किंवा पिवळे रेशन कार्डची समोरची बाजू आपल्याला पहिल्यांदा अपलोड करायची आहे. त्यानंतर आपल्याला रेशन कार्डच्या मागची बाजू आपल्याला इथे अपलोड करायची आहे. त्यानंतर आपल्याला आपलं हमीपत्र जे आहे ते आपल्याला इथे अपलोड करायचं आहे. जर आपल्याजवळ हमीपत्र नसेल तर इथं लाल अक्षरात आपल्याला डाउनलोड असा ऑप्शन दिसतंय. त्यावर आपल्याला डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीसा हमीपत्र आपल्याला येईल. ते आपल्याला झेरॉक्स काढून घ्यायचे आहे. झेरॉक्स काढल्यानंतर आपल्याला पूर्ण हमीपत्र वाचायचं आहे. ज्या ठिकाणी आपण ज्या अटींमध्ये पात्र आहात त्यासमोर आपल्याला बरोबरची खूण करायची आहे, आणि खाली आपल्याला तिथे आपलं ठिकाण आणि दिनांक लिहायचे आहे, आणि समोर त्याच्या अर्जदाराची स्वाक्षरी या ठिकाणी आपल्याला आपली सही करायची आहे, आणि हमीपत्र आपल्याला अपलोड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपला अर्जदार जो आहे त्याचा आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड केल्यानंतर आपल्याला
हमीपत्र स्वीकारा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने आपण सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते अपलोड केलेले आहेत. त्यानंतर आपल्याला ह्या फॉर्मचे अजून एक डिक्लेरेशन असेल, त्या आपल्याला ह्या कोपऱ्यामध्ये हमीपत्राचं अर्नीकरण स्वीकारा असं ऑप्शन येईल. त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सबमिट म्हणायचं आहे. सबमिट म्हणल्यानंतर आपण जो काही फॉर्म भरलेला आहे त्यामध्ये कोणतीही स्पेलिंग मिस्टेक झालेली नाही याची खात्री करून घ्यायची आहे. चेक करून झाल्यानंतर खाली कॅप्चा दिलेला असेल, तो कॅप्चा आपल्याला भरायचा आहे. कॅप्चा भरल्यानंतर आपल्याला सबमिट म्हणायचं आहे. सबमिट म्हटल्यानंतर आपला फॉर्म जो आहे तो सक्सेसफुली सबमिट झालेला असेल. त्यानंतर आपण मुख्य पानावर रिडायरेक्ट झालेलो असेल, त्यावर आपल्याला यापूर्वी केलेल्या अर्जावर क्लिक करायचं आहे आणि अर्जावर क्लिक केल्यानंतर आपला जो आहे ॲप्लिकेशन स्टेटस जे आहे ते पेंडिंग दिसेल आणि ॲक्शन जे आहे त्यावर आपण क्लिक केला तर आपण फॉर्म काय भरलेला आहे त्यावर आपल्याला पूर्ण डिटेल दिसेल, आपण आत्तापर्यंत काय काय फॉर्म भरलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण आपला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा संपूर्ण फॉर्म जो आहे तो घर बसल्या भरू शकता. तर आपण घर बसल्या अशा पद्धतीने आपण आपला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरू शकता. जर आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर आपल्या घरात किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये जर कोणी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायचा राहिला असेल तर त्यांना हा व्हिडिओ पाठवा. ते व्हिडिओ पाहून आपला फॉर्म जो आहे तो